श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत अध्याय 6. या अध्यायामध्ये सोमवार व्रताचे महात्म्य आलेले आहे. हा अध्याय प्रत्येक स्त्रीने ऐकावाच किंवा वाचावा. याचे श्रवण केल्याने किंवा वाचल्याने तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल, घरात सुख समृद्धी नांदेल व मुलांनाही निरोगी आयुष्य उदंड आयुष्य लाभेल. कशाचीही कमतरता भासणार नाही. श्री शिवलीला अमृत अध्याय 6. सीमंतिनी आख्यान. चित्रांगद. सीमंतिनी पुनर्मिलन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदा शिवाय नमः. हे शंभू, तू मदनांचा अंत करणारा आणि मनाला मोडून टाकणारा आहेस. तुझा जय जयकार असो. मत्सर आणि उन्मत्तपणाचे वन तू दहन करतोस, म्हणजे जाळून टाकतोस. तू भक्तांना संसार भयाचे पाशातून मुक्त करतोस आणि भवानीचे तू क्रीडा करून मनोरंजन करतोस. तिचे प्रिय करतोस. तू हिमालयाचा जावई आहेस. हे गंगाधरा, ज्याचे मुख शेंदुराच्याही रंगासारखे आहे आणि जो शेंदूर मुखावर लावतो त्या गजाननाचा तू पिता आहेस. कापराच्या रंगाप्रमाणे तुझे काय धवल म्हणजे शुभ्र आहे. कमळाच्या शयेवर राहणाऱ्या विष्णूचे तू मनोरंजन करतोस. त्रिपुराचा नाश करणारा, तिन्ही दोष समवणारा, तिन्ही भुवनांचा ईश्वर आहेस. विष पचवल्यामुळे तुझा कंठ निळा पडला आहे, म्हणून तुला नीलग्रीव असे म्हटले आहे. तुझ्या मुखकमलावर नेहमी सुंदर आणि मनमोहक हास्य तरळत असते. नंदी हे तुझे वाहन आहे. कामावर तू विजय मिळवला आहेस. तू गजांतक आहेस. दक्षाचा यज्ञ तू उद्ध्वस्त करून टाकला आहेस. तू राक्षसांचे पारिपत्य करतोस. तितकाच तू दयाळू आहेस. तुझ्या अगणित भक्तांची मनोकामना तू पूर्ण करतोस. ज्या रामाने ताटिका राक्षसीचा वध केला तो तुला अतिप्रिय आहे. तीनही ताप नाहीसे करून तू भक्ताला सुखी करतोस. तुझे अतुलनीय गुणवर्णन करण्याला 10,000 तोंडे असलेल्या शेष नागाला तेवढे सामर्थ्य नाही. तू नेहमी शांत राहतोस. तू विकल्परहित आहेस. निरंजन आहेस. तू पाशरहित आहेस. तू पूर्ण विरक्त आहेस. आपल्या भक्तांना तू पाशातून मुक्ती देतोस. जन्ममरणाच्या फेऱ्यातून तू सोडविणारा आहेस. जे अनन्य भावाने तुझी भक्ती आचरतात त्यांना तू ती ऐहिक सुखे मानतील ती तू पुरवतोस. जे सकाम भक्ती करतात त्यांना स्वतःच्या ध्यानाची गोडी लावतोस. त्यांचे मन आपल्या ठिकाणी एकचित्त करतोस. तेच तुझे भक्त अंती विरक्त होऊन तुझ्या पायाजवळ मोक्ष पावतात. सोमवार आणि प्रदोष व्रताचे आचरण केल्याने असंख्य स्त्री पुरुष हा भवसागर तरून गेले, त्याविषयीची एक कथा स्तुत शौनकादिकांना सांगत आहे. आर्यवर्त अर्थात भारत देश ही पुण्यभूमी आहे. तेथे राजा चित्रवर्मा राज्य करत होता. पूर्वी नील आणि हरिश्चंद्र राजे होऊन गेले, तसाच हाही पुण्यशील व प्रतापी राजा होता. जसा जन्मदाता पिता आपल्या मुलाचे मायेने पालनपोषण करतो, तसा हा राजा गायी ब्राह्मणांचा आणि प्रजेचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत असे. दृष्ट, दुर्जन आणि खल प्रवृत्तीच्या लोकांना दंडित करत असे. प्रयत्नामध्ये तो भगीरथ होता. वायुसुत हनुमानासारखा तो बलवान होता. रणांगणात तो परशुरामासारखा अजिंक्य होता. बळराजाप्रमाणे तो दानशूर होता. विष्णू आणि शंकर यांच्या भक्तीत तो सदा रममान असायचा. त्याला पुष्कळ पुत्र झाले, ते सुद्धा वडिलाप्रमाणे शूर होते. 5 मुखे असलेले जो शंकर, त्यांची भक्ती आणि नवस केल्यावर त्याला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले होते. दमयंती, रती, मंडोदरी यांची उपमा तिच्या पुढे लज्जेने खाली मान घालती. लक्ष्मी किंवा पार्वतीची उपमा देणेच योग्य वाटत होते. ती दिसायला भार्गवीसारखी अप्रतिम होती. हेमवतीची उपमाच तिला शोभून दिसत होती. कलंकरहित चंद्रासारखा तिचा चेहरा निर्दोष होता, किंवा ब्रह्मदेवानी त्रैलोक्यातील चंद्रासारखा सौंदर्याचा अर्क काढून तिला बनवले असावे. तिच्या जन्माच्या वेळीचे भविष्य ज्योतिषांनी सांगितले होते. त्यावेळी तिच्या पित्याला राजा चित्रवर्माला ते जातक ऐकून अपार सुख व अतिशय आनंद झाला होता. एक ब्राह्मण सत्यवचन देऊन म्हणाला, ही कन्या अखिल पृथ्वीची स्वामिनी होईल. धर्तीवर ती 10,000 वर्ष राज्य करेल. ते ऐकून राजाला फार संतोष झाला. त्याने ब्राह्मणाला धनवस्त्रे आणि अलंकार देऊन संतुष्ट केले. ज्याने जे मागितले ते दिले. नाही देत नाही असे कुणालाच म्हटले नाही. तिच्या पुढे रूप सौंदर्य असूच शकत नाही, म्हणून राजाने तिचे नाव सीमंतिनी असे ठेवले होते. ती कन्या म्हणजे चालती फिरती लावण्याची जणू गंगाच आणि चतुरपणाची खानच होती आणि शारदा देवीसारखी बुद्धिमान होती. राजा संतोषाने जणू संकोचला तेव्हा अमृताच्या पेल्यात विषाचा थेंब पडावा तसा
पंडित आला आणि भविष्य बोलू लागला. वयाचे 14व्या वर्षी हिला वैधव्य प्राप्त होईल. पंडिताचे ते तापलेल्या लोखंडाचे रसासारखे ते बोल ऐकून राजा एकदम उद्विग्न झाला. वज्र अंगावर पडावे तशी त्याची अवस्था झाली, किंवा वीज कडाडून डोक्यावर कोसळली असे वाटले, किंवा कुणी अचानक काळजा सुरी खुपसावी असे ते पंडिताचे बोल राजाच्या हृदयात घुसले. पुढे तो ब्राह्मण बोलला, राजा, तरी तू चिंता करू नकोस. शिवांच्या कृपेने फक्त हिचे सौभाग्य अक्षौण राहील हे सत्यवचन समज. नंतर ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला. पण राजा घोर चिंतेत पडला आणि श्रीमंतिनीला तिला ह्यातले काहीच ठाऊक नव्हते. ती कळीचे फूल केव्हा झाली कळलेच नाही. ती सर्व कलामध्ये निपुण झाली. चातुर्यखानीतील दिव्यरत्नी अशी ती शोभून दिसू लागली. तिचे मधुर स्वर व आलाप ऐकून कोकिळ स्तब्ध होते. तिच्या अंगाचा सुंदर गंध सुटायचा. त्याने कस्तुरी मृग रानात वेडे व्हायचे. पित्याला तर ती प्राणाहून प्रिय होती. तिला पाहून डोळे त्यांची कधीच तृप्त होत नव्हते. तिचे मुखकमल पाहून रती आणि मदन लाजेने मान खाली घालत होते. तिचा कटी प्रदेश पाहून सिंह तोंड लपवायचे. तिची गती पाहून मानस सरोवरातील हंस लपून बसायचे. तिचे चालणे पाहून हत्तींनाही शंका येऊ लागली. तिचे कुरळे केस पाहून भ्रमराची पंक्ती सुवासासाठी तिच्या भोवती रुंजी घालत. लाजेने तिने पाहिले की तिचे नेत्र जणू मांसाहारी यांचे डोळे एकत्र केल्यासारखे वाटे. तिची वेणी पाठीवर हलताना पाहून जणू भुजंग डौलाने डोलत आहे असे वाटत होते. तिचे नाक पाहून पोपट या वृक्षावरून त्या वृक्षावर पळत असे वाटत होते. केवळ तिची नाशिका पाहता यावी म्हणून ती ओठ पाहून डाळिंबाची फळे लाजेने चूर होऊन जात होते. पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्याला लाजवील असे तिचे दात होते. तिचे स्तन पाहून कमंडलू शंकित होते की त्या स्तनाच्या रूपवर्णन तरी कसे करावे. तिच्या शरीराचा सुगंध 10 योजने इतका लांब पसरे. सूर्यप्रभेसारखी तिची कांती चमकत होती आणि तिचा मुख चंद्रमा राशीसारखा आल्हाददायक वाटे. ती उपवर झाली असता तिला बऱ्याच सख्याही मिळाल्या. पद्मिनी आणि किन्नर कन्या तिच्या मनोरंजनासाठी गायन करू लागल्या. त्यांच्याकडून श्रीमंतिनीला बातमी समजली की 14व्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त होईल असे एका ऋषीने सांगितले आहे. हे ऐकून राजकन्या भयंकर संतापली. याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिच्याकडे जाऊन तात्काळ तिचे पाय धरले आणि रडत रडत तिला विचारू लागली, सौभाग्य चिरकाल टिकणारे असे कोणते व्रत मी करू ते मला त्वरित सांग. कोणत्या देवतेचे पूजन करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ. मग ती मैत्रेयीला सगळा वृत्तांत प्रथमापासून सांगितला. मला वयाच्या 14व्या वर्षी निश्चितपणे वैधव्य येणार आहे. तेव्हा तिची मैत्रेय तिला शांत करून म्हणाली, सोमवारचे व्रत कर. आणि तिला शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला. सर्व पूजेचे तांत्रिक अंगे तिला सांगितले. सायंकाळ झाली की शंकर पूजा वा षोडशोपचार पूजा अर्पण करावी. निर्मल भक्ती अंतःकरणात ठेवून पूजावे. जरी तुला दुःख प्राप्त झाले तरी तू हे व्रत सोडू नकोस. ब्राह्मणांना भोजन दे आणि अति आदराने ब्राह्मण दाम्पत्याची पूजा कर. त्यांना संतोषी ठेव. दुःखाचे पर्व जरी कोसळले तरी हे व्रत सोडू नकोस. मनात व्रतांचा कंटाळा करू नको आणि व्रताला बोल लावू नको. असे व्रत धर की कोणत्याही स्थितीत दुःख शोक करू नको. पुढे नेषद राजाचा राजा नळ, त्याचा पुत्र इंद्रसेन, त्याचा मुलगा चित्रांगद, हा मनासारखा सुंदर दिसणारा 64 कलेत प्रवीण असणारा पितामह नळ राजासारखा सर्व लक्षणांनी युक्त असणारा लक्षणयुक्त होता. संपूर्ण पृथ्वी जरी शोधली तरी चित्रांगद सारखा सुंदर दुसरा सापडला नाही. म्हणून तिला तोच बर म्हणून तिने निश्चित केला होता. त्याची पत्रिका पाहून सर्व ठरवले. इकडे श्रीमंतिनीचे व्रताचरण करण्यास आरंभ केला. जसे व्रत सांगितले त्यात होते त्याहीपेक्षा अति आदरे ती व्रत करत होती. 8 दिवसामध्ये 1100 दाम्पत्यांना वस्त्र अलंकार देऊन त्याचे यथोचित पूजन ती करत होती आणि ब्राह्मण भोजन घालून त्यांना संतुष्ट करत होती. यथासांग शिवपूजा सुद्धा करत होती. सोमवारी ती जागरण करत होती. पंचसूत्री शिवलिंग तयार करून तिने त्यासाठी अतिसुंदर असे मणिमय शिव मंदिर तयार केले. शिवपूजन करताना काहीही कमी पडणार नाही याची ती काळजी घेत होती. शिवास अभिषेक केला असता पापांचा नाश होतो. शिवाची पूजा मनोभावे
केली असता, एकाग्र चित्ताने केली असता अपार साम्राज्य विस्तार होतो. गंध, अक्षता आणि फुलांच्या माळा वाहिल्याने सौभाग्य अखंड राहते. शंकरापुढे पुष्कळ धूप लावला तर अंग सुवासिक होते. दीप जाळल्याने वंशवृद्धी होते. दीप जाळण्याचे आणखी विशेष फळ असे की मनुष्य कांतिमान होतो, दीर्घायुष्य होतो. नैवेद्य दाखवल्याचे पूर्ण भाग्य उजळते. लक्ष्मीचा सतत वास राहतो, ती सारखी वृद्धिंगत होते. वीज ठेवल्याने चारी पुरुषार्थ पूर्ण होतात. नमस्काराने निरामय आरोग्य लाभते. प्रदक्षिणा घातल्याने भ्रम नाहीसा होतो. नाम जपाने महासिद्धी प्राप्त होते. होम हवन धनसंचय होतो. कीर्तने केली असता सांब सदाशिवाची अक्षय कृपा लाभते आणि साक्षात शंकर पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केल्याने शिवाचे जर आपण ध्यान केले तर आपल्याला आत्मज्ञान महाज्ञान प्राप्त होते. कथा श्रवण केल्याने आधी नष्ट होतात. शिवासमोर तन्मय होऊन नृत्य केल्यास जन्ममरणाच्या चक्रातून मोक्ष मिळतो. तंतवितंत घन ही सर्व वाद्य शिवासाठी सुंदर आलाप काढत वाजविली तर त्याने कंठ सुस्वर होऊन अपार कीर्ती वैभव प्राप्त होते. रत्ने दान केली तर नेत्रास दिव्यदृष्टीचा लाभ होतो. अशा रीतीने सर्व अलंकारासह पूजन केले तर सर्व ठिकाणी विजय मिळतो, लाभ होतो. ब्राह्मण भोजन दिल्याने वर्णन केलेले सर्व प्राप्त होते. त्याहीपेक्षा जास्त आदराने भक्तीने निष्ठेने शिवव्रत केले. ती अति शिवव्रत निष्ठेने करत होती. शिव उपासनेचे फळ आहे. त्यानंतर नेषद राजाचा पुत्र चित्रांगद आणि सीमंतिनी राजकन्या यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. 4 दिवसापर्यंत लग्न सोहळा चालला होता. त्याचे वर्णन सर्व विधीसह करायचे म्हणजे एक मोठा समुद्र एवढा ग्रंथच तयार होईल. सहस्र अब्ज धनराजाने वरदक्षिणा म्हणून दिली. वस्त्रे, अलंकार आणि नवरत्ने किती दिली त्याची तर गणनाच करता येणार नाही. अश्वशाळा, गजशाळा, रत्नखचित विशाल याने, चित्रशाळा, नृत्यशाळा जामाताला आंदन म्हणून दिले. 4 दिवसापर्यंत 4ही वर्णाचे लोकांना तृप्त केले. ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली. इतकी की ती नेतांना जड होऊ लागली. आश्रमास धन नेतांना नेता येत नाही म्हणून वाटेत सोडून दिले. याचक सुद्धा पुरे म्हणे तोपर्यंत समाधानी केले. राजाचे औदार्य पहा. राजातील दारिद्र्य नष्ट केले होते. निराशा, दुःख, संकट सर्व संपून गेली. सर्व दारिद्र्य मुळापासून नष्ट झाले. राजाने धनाचा असा काही वर्षाव केला की दारिद्र्यरूपी धुरळा अदृश्य झाला. याचिकांची तृप्ती झाली. समाधान पावले. जणू तृप्त होऊन गेली. चंद्राच्या 16 कला चिरून जणू राजकन्येचे दात ईश्वराने बसविले आहेत असे वाटे. दातातील दोष दूर करून त्यातील फटी सुंदररित्या भरल्या होत्या. अर्थात तिच्या हिरड्या ताम्रवर्णांनी शोभून दिसत होत्या. तिचा श्वासोच्छवासातून सुगंध बाहेर पडे. तिच्या मुखाचा रंग कमळाच्या पाकळ्यासारखा अरक्त आणि गुलाबी होता. कंठ शंखासारखा. कमळांच्या माळा घातलेली कमळाची पाने एकवटून तिच्या चंद्राप्रमाणे देखण्या चेहऱ्यावरून ओवाळून टाकल्या आणि श्रीमंतिनी राजप्रसादात प्रवेशली. असो सर्व पान सोपस्कर पूर्ण झाल्यावर इंद्रसेन रेषद राजाला निघून गेला. सर्व वऱ्हाडी लोक श्रीमंतिनीच्या सौंदर्याची स्तुती करत निघून गेली. विजयादशमी आणि दिवाळी पाहून चित्रांगद श्रीमंतिनीच्या पित्याने सन्मानाने बोलवले. राजाने जावयाला भरपूर दिवस ठेवून घेतले. त्याचा सन्मान केला. पक्वाने केली. त्याला आनंदात ठेवले. श्रीरंग आणि इंदिरा यांच्या जोड्यासारखी चित्रांगद आणि श्रीमंतिनीचा जोडा शोभून दिसत होता. त्यांना नाना प्रकारे सन्मान देऊन आनंदात ठेवले. एक दिवस चित्रांगद सोबत आणि अफाट सेना घेऊन हरिणांच्या शिकारीसाठी गेला आणि रानात शिकार करताना फार दमला. शरीर तापले आणि घाम आला. तेव्हा चित्रांगदाने थंडावा मिळावा म्हणून तो यमुनेच्या पाण्यात नावेतून गेला. यमुनेच्या डोहात नावेमध्ये मुख्य सेवकांना घेऊन चित्रांगद आरामात बसला. चहूकडे नजर फिरवीत ते हास्य विनोद करू लागले. यमुनेचे पाणी काळेशार आणि कृतांतासारखे भय निर्माण करणारे खोल पाणी. त्या पाण्याचा तळ कोणीही कधीही गाठला नाही. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. नाव पाण्यात डळमळू लागली. नावाडी आक्रोश करू लागली. ओरडू लागली, अरे सैनिका हो, चित्रांगद राजाची नौका बुडत आहे. अकस्मात नाव बुडून गेली. सर्वजण भयभीत झाले. एकच आकांत उठला. त्याचे वर्णन करायला
बोलायला शब्दही नाहीत. काठावर सेना अपार उभी होती. त्यांच्या दुःखाला सीमाच उरली नाही. चित्रांगदाचे पाठीराखे सारखा आकांत करीत होते. जिकडे तिकडे हाहाकार माजला होता. सेवका हाक मारत धावत सुटले. त्यांनी ही वार्ता चित्रवर्माला सांगितली. राजा छाती पिटत यमुनेच्या काठाकडे धावला. पालखीत बसून सीमंतिनी आईसह धावतच त्या ठिकाणी आली. सर्वजण ते दृश्य पाहून धाडकन जमिनीवर कोसळली. सर्वजण दुःखात बुडून गेली. तेथे कोण कोणाला दिलासा देणार? सीमंतिनी धरणीवर निचेष्ट पडली. तिला पित्याने सावरले. आईने धावतच जाऊन मुलीच्या गळ्याला मिठी मारली. सर्व सृष्टीत जणू शोकसागरात बुडून गेली. सर्वत्र एकच आकांत उठला. सीमंतिनीच्या शोकाने पृथ्वी जणू डळमळू लागली. वृक्षवेली, समुद्राचे पाणी तप्त झाल्यासारखे वाटले. पशुपक्षी, वनचरे, वृक्षवेली, लता, पर्वत यांनाही सीमंतिनीस पाहून अत्यंत शोक वाटला. अतिशय शोक झाल्याने सीमंतिनी मूर्छा येऊन पडली. ती बातमी ऐकून इंद्रसेन पत्नीसह धावतच आला. सर्व एकत्र आले. दुःखाला पारावा राहिला नाही. सुनेला पाहून सासऱ्यांचा शोक ओणमळून बाहेर पडला. चित्रांगदाची आई मूर्छित होऊन धरणीवर कोसळली. स्त्रियाने तिला सावरले. त्यांच्या शोकास अंतच नव्हता. आता हातात माती घेऊन लावण्यवती तोंडात घालून म्हणू लागली, गहन पाप केले, त्याचेही भयानक फळ मिळाले. माझा एकुलता एक मुलगा फार मायेचा होता. पूर्व पापाचे फळ म्हणून यमुना काळरूपाने आली की काय? आमच्या आंधळ्याची काठी जणू कोणी यमुना डोहात बुडवून टाकली. का बरे आमची अनाथाची गाठी पहा बरे कोणी निर्दयपणे सोडून टाकली. माझा राजहंश मला दाखवा. माझे पाडस कोणी चोरून नेले. माझा चित्रांगद निष्पाप, त्याला कोणी चोरून नेले. मी पूर्वी कोणते पाप केले होते की प्रदोष व्रत मध्ये सोडून दिले? का शिवरात्रीला मी जेवले किंवा सोमवाराचे व्रत मी मोडले होते? की लक्ष्मीपती विष्णू आणि उमापती शंकर यांच्यात मी भेदभाव केला होता? की हरिहर कीर्तन चालू असताना मी किंवा कथा चालू असताना रंगाचा मी बेरंग केला? का ब्रह्मवर्ग जेवत असताना मी पंक्ती भेद केला होता? काय ही की संत महंतांना दोष दिला किंवा दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा ठेवली होती किंवा दान देते म्हणून उगीच पुष्कळ दिवस ब्राह्मणांना खेपा घालायला लावल्या? की दाता दान देत असताना मी विघ्न उत्पन्न केले? मी कोणाच्या तोंडाचा गास्तर ओढून घेत नाही ना? का मी पूर्वी गुरुद्रोह केला किंवा जेवायला बसलेल्या ब्राह्मणांना उठवून लावले? की हरिण आणि पाडसाला एकमेकापासून दूर केले? संन्यासाची निंदा केली? त्या दोषामुळेच माझा पुत्र गेला की काय असे वाटते? नंतर प्रधान व इतरांनी मिळून चित्रवर्मा व सीमंतिनीला सावरले आणि त्यांनी स्वतःचे घरी नेऊन आपल्या घरात ठेवून घेतले. इकडे इंद्रसेन आणि लावण्यवती शोककुल होऊन चित्रांगद राजाला पाहण्यासाठी गेली असताना त्याचा फायदा उठून इंद्रसेनाच्या भाऊबंधांनी कपटाने राज्य स्वतःच्या ताब्यात घेतले. ही वार्ता समजल्यावर इंद्रसेन आणि लावण्यवती देशांतराला पळून गेले. तेथेही शत्रू पक्षाकडील सैनिकांनी त्याला पकडले आणि बंदीगृहात ठेवले. इकडे चित्रांगद राजाची पत्नी सीमंतिनीने हिने व्रत सोडले नाही आणि तिने मग अति आदराने ते 111 ब्राह्मण दाम्पत्याचे दान दक्षिणा देऊन विधियुक्त त्याचे पूजन करून सत्कार करीत राहिली. सर्व भोग सोडून दिवस रात्र ती नित्य शिवस्मरणात दंग झाली. असे 3 वर्ष तिने कठोर व्रत आचरिले. इकडे चित्रांगद जो यमुनेत बुडाला होता तो त्याला नागकन्यांनी त्याला पकडले आणि त्याला पाताळात नेले. नागलोकाची अद्भुत नगरी पाहून राजकुमार थक्क झाला होता. नागिनीच्या रूपात त्याने दिव्य स्त्रिया पाहिल्या. त्यांची नावे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी आणि अतिशय चतुर अशी भामिनी सुद्धा. त्यांच्या अंगी दिव्य सुवास येत होता. त्यांच्या पायाच्या नखावर सदैव भुंगे गुंजाराव करीत असतात. त्यांचे मुखचंद्रमा पाहून तपस्व्यांचा तपभंग होतो आणि चकोराचे सुद्धा. सर्वत्र नवरत्नाचे खडे पसरले होते. त्यांचे वैभव पाहिल्यावर स्वर्गापेक्षा पाताळ भुवन श्रेष्ठ आहे असे वाटे. तक्षक महाभयंकर नागराज त्यांच्या पुढे चित्रांगदाला उभे केले. चित्रांगदाने तक्षक राजाला साष्टांग नमस्कार केला आणि सद्गदित होऊन त्याची स्तुती करू लागला. राजपुत्राला त्याने अभय दिले. तक्षकाने त्याला पूर्ववृत्तांत सांगण्यास सांगितले. जे जे घडले ते चित्रांगद राजपुत्राने सांगितले. त्यानंतर त्या नागराजाने चित्रांगदाला विचारले, तुम्ही कोणत्या देवाची आराधना करता? तेव्हा चित्रांगदाने शिवाची महिमा तक्षकाला वर्णन करून सांगितली आणि म्हणाला, आम्ही शिवभक्त आहोत. चित्रांगद म्हणाला, ज्याने केवळ इच्छेच्या बळावर प्रकृती आणि पुरुष निर्माण केले त्यानेच क्षणात अनंत ब्रह्मांडे निर्माण केली आणि वेळ आली की क्षणात ती अनंत ब्रह्मांडे मोडून
पंचमहाभूते तत्वासहित प्रकृती पुरुषात लीन करून टाकतो आणि मग ती दोघे आदिपुरुषात सामावून जातात. त्या सदाशिवाची आम्ही भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून त्रिमूर्ती आणि त्रिगुण निर्माण झाले, त्याच्या सत्वंशे विष्णू निर्माण झाला, राजवंशाने ब्रह्मदेवाची निर्मिती झाली, तमाशाने तामसी वृत्तीचे श्री शंकर निर्माण झाले. तो शिव जो पुराणपुरुष आदिपुरुष आहे, त्याची भक्ती आम्ही करतो. पाताळ, अंतरिक्ष, दाही दिशा, त्रिभुवन, पंचतत्व, नद्या, समुद्र, पृथ्वी, भस्म, मृत्तिका, अष्टधातू हे सर्व व्यापून जो उरला म्हणजे तरीही जो शिल्लक राहिला, त्या शिवाची आम्ही भक्ती करतो. 18 वनस्पती, सर्व बीजे ज्याने सहजपणे आकाराला आणली आणि जो सर्वत्र व्यापून राहिला, त्या शंकराचे आम्ही भक्त आहोत. सूर्य हे ज्याचे डोळे आहेत, चंद्र हे ज्याचे मन आहे, ज्याचे अंतःकरण साक्षात विष्णू आहे, ब्रह्मा हीच ज्याची बुद्धी आहे, रुद्र हाच ज्याचा अहंकार आहे, इंद्र ज्याचे हात आहेत, यम ह्याच जयाचा भयंकर दाढा आहेत आणि जो विराट पुरुष आहे त्याचे आम्ही भक्त आहोत. संपूर्ण देवता चक्र हे शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि 12 सूर्य त्याच्या पुढे हात जोडून उभे राहत आहेत. असे त्या शिवाचे गुण मी किती म्हणून वर्णू, तरी मी एक सामान्य मानव, त्यांच्या दासाचे आम्ही दास आहोत. आम्ही म्हणजे त्यांच्या समोर एक क्षुद्र जीव आहोत. त्या चित्रांगदाचे असे हे बोलणे ऐकून तक्षक राजाला परमावधीचा आनंद झाला. त्या राजाला त्याने आनंदाने आलिंगन दिले. नाना प्रकारच्या अद्भुत वस्तू त्याने राजाला दाखवल्या. तक्षक म्हणाला, राजा, देवांनाही ज्या गोष्टी दुर्लभ आहेत त्या सर्व इथे आहेत. तू मला फार आवडला. स्वस्थ चित्ताने, काळजी न करता तू इथेच राहा. चित्रांगद राजा तक्षकाला म्हणाला, हे नागराजा, हे शंभू, शिवाच्या कर्णभूषणा, माझ्या आईवडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे. त्यांना माझी काळजी वाटत असेल. माझी पत्नी सीमंतिनी फक्त 14 वर्षाची आहे. गुण आणि सौंदर्यात ती लावण्यवती आहे. मी मेलो असे समजून ती प्राण देईल. आणि चित्रांगद राजाला अश्रू आवरेनात. आई वडिलाचे पाय तरी मी पाहू शकेन की नाही याची मला शंका वाटते. माझी आई माझ्याशिवाय दुःखी झाली असेल, तिचे नेत्र सुकून गेले असतील, तरी मला तू इथून सोड. म्हणून त्याने तक्षक राजाचे पाय धरले. तक्षक अति प्रसन्न होऊन म्हणाला, तुला अपरंपार वस्तूंचे दान देतो. 12,000 हत्तींचे बळ मी तुला दिले असे समज. आणि चित्रांगद वीर तात्काळ तसाच झाला. जेव्हा तू माझे स्मरण करशील तेव्हा कोणत्याही संकटात मदत करायला मी तुला तात्काळ येईल. मग एका मनाच्या वेगाने धावणारा घोडा आणून चिंतामणी मण्यासह राजाला दिला. जगातील दुर्मिळ रत्ने त्याने राजाला दिली. अमूल्य दिव्य रत्न यांची पर्वता एवढी मोठ बांधून राक्षसांच्या डोक्यावर घेऊन जा म्हणाला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार आणि सोबत एक सर्पसेवक दिला. मनाच्या वेगाने त्याला यमुनेच्या प्रवाहात बाहेर काढून दिले. 3 वर्ष झाली होती. राजपुत्राने चहूकडे पाहिले. अगदी त्याच वेळी सीमंतिनी स्नान करण्यास म्हणून यमुनेच्या तीरावर आली. दोघे एकमेकाकडे पाहू लागले. दोघांनाही आश्चर्य वाटले. त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. राजपुत्र दिव्य रत्नभूषांनी मंडित होता, त्यामुळे ओळखू आला नाही. मस्तकावर टपोरे मोती शोभत होते. मोत्यांच्या माळा गळ्यात शोभून दिसत होत्या. कमरेवर पाचूचा सुंदर मेखला होता. त्याच्या तेजाने धरणी हिरवीगार दिसू लागली. हरिण आणि इतर पशु नवीन गवत समजून खाण्यास धावले. तेजस्वी मोत्यांच्या माळा पाहून मराळ धावतच येऊ लागले. रक्तरंगाचे रत्नांचे दागिने पाहून ते खाण्यासाठी धावले. त्यांच्या अंगाला येणारे दिव्य सुगंधामुळे भुंगे त्यांच्या भोवती गुंजराव करू लागले. त्या सुगंधाने दिशा व्यापला. त्याने गंध देवता तृप्त झाली. सीमंतिनी विस्मित चकित होऊन नुसती पाहतच राहिली. तिच्या मनात भ्रम उत्पन्न झाला आणि चित्रांगद सुद्धा स्तब्ध उभा राहून क्षणोक्षणी तिच्याकडे न्याहाळून पाहू लागला. सीमंतिनीच्या गळ्यातली आभूषणे नव्हती, मंगळसूत्रही नव्हते, कपाळावर कुंकूही नव्हते आणि डोळ्यात काजळ नसलेली सीमंतिनी राजपुत्र चित्रांगद पाहत होता. तो तिला तटस्थपणे पाहत होता, तरी ती रंभा उर्वशीसारखी दिसत होती. चिंतेने ती खुश झाली होती. ती काळवंडली होती. ज्या चित्रांगदा चंद्रग्रहणाच्या वेळी झाकळून जातो तशी तिची अवस्था झाली होती. मग तिच्या जवळ येऊन त्याने सर्व हकीकत विचारली. कोणाची कोण आहेस ते सर्वप्रथम पासून सांग. मग आपल्या जन्मापासून संपूर्ण चरित्र तिने चित्रांगदाला कथन केले. बोलताना अश्रूंनी तिचे डोळे भरून आले. अश्रुधारा वाहू लागल्या. जसे शिवलिंगावरून दूध गळावे तशा बोलताना तिचे दात नक्षत्रासारखे चमकत होते. सीमंतिनीच्या सख्याही मोठ्या चतुर त्यांनी राजपुत्राला सांगितले, 3 वर्षापूर्वी हिचा नवरा ह्या यमुनेच्या डोहात बुडाला. हिचे
सासू सासरे यांनी शत्रूंना बंदिवासात ठेवले आहे. या शुभांगी लावण्यवतीची ही अशी दशा झाली. चित्रांगदाचा ती गोष्ट ऐकून गळा भरून आला. तो सद्गदित होऊन खाली पाहत आपले रक्ताळलेले डोळे वस्त्रांनी सारखा पुसू लागला. सीमंतिनीने सख्यांना सांगितले. कुठला कोण तो विचार त्यावर तिच्या सख्या चित्रांगदाला विचारू लागल्या. आपण कोठून आलात? काही खून आहे का आपल्याकडे? आपले नाव काय? तेव्हा चित्रांगद म्हणाला, मी सिद्ध पुरुष आहे. मी माझ्या इच्छित स्थळी चाललो आहे. क्षणात स्वर्गात, क्षणात पाताळात माझे जाणे येणे 3 लोके आहे. मला 3ही काळाचे ज्ञान आहे. मग सीमंतिनीचा हात धरून तिच्या कानात त्याने एक अमृतमय बातमी सांगितली. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी तुला उभयंताची भेट घडून आणीन असे म्हणून त्याने तिला विश्वास दिला. मी बोलतो हे खोटे मुळीच समजू नको. मी साक्षात सदाशिव शंकराची शपथ घेऊन सांगतो. ते सत्य आहे. कल्पांती खोटे ठरणार नाही. हे सौभाग्यवती चतुर स्त्रिये, इथून पुढे तुझे ऐश्वर्य वाढतच जाईल. तरीही गोष्ट 3 दिवस कुणालाही सांगू नकोस असे अतिशय प्रेमळ शब्दात तिला सांगितले. तिने चोर नजरेने त्याचा चेहरा पाहिला आणि म्हणाली, हा चित्रांगद वाटतो. पण लगेच म्हणाली, असं कसं होऊ शकतं? जो मेला तो इथे येईल कसा? मग तिला भगवान शंकराची आठवण झाली आणि मनाशी म्हणाली, हे करुणाकरा, हे पुराण पुरुषा, तुझी लीला अगाध आहे, अगम्य आहे. जर का हा परका पुरुष होता तर त्याने माझा हात का धरला? माझ्या मनाला तो आपलासा वाटला म्हणून मी अगदी जवळचाच आहे असे मला वाटले. का हा अमृत पिऊन अमर होऊन आला की काळाने त्याला गिळले नंतर ओकून टाकले? हे मदनांत का शिवा वडाननाच्या पित्या, तुझी किमया आम्हाला कळलीच नाही. हे जगज्जीवना संपूर्ण ब्रह्मांडात भरून राहिलेल्या शंकरा, हे जर सत्य असेल तर 11 लक्ष दाम्पत्यांना मी श्रद्धेने पूजन, तितक्याच वाती आणि बेलपत्र तुला वाहीन. यावर तो राजपुत्र सीमंतिनीस म्हणाला, हे नाजूक राजकन्ये, तू आता आपल्या महालाकडे लवकर जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांना ही गोष्ट जाऊन सांगतो. तिच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आणि मानेनेच हो ठीक आहे म्हणून ती घराकडे निघाली. तिच्या मैत्रिणी शपथ घेऊन सीमंतिनीला सांगू लागला की तो तुझा पती चित्रांगदच आहे. असा कोण पुरुष आहे की जो तुझा हात धरू शकेल? तुझे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यात जीव साठला होता. सीमंतिनीने त्यांना दटावले. तसे असेल तर तुम्ही ही गोष्ट कुणाला सांगू नका. चूप राहा. तुम्हाला शिवाची आण आहे. सीमंतिनीच्या चेहऱ्यावर सौभाग्यवतीचा आनंद ओसंडून वाहू लागला आणि तिचे मन शांत झाले. ती कुठेही न बोलता ती आपल्या घरी आली. वेगाच्या घोड्यावर आरूढ झाली. सीमंतिनीचा पती आपल्याच नगराच्या बाहेरील एका उपवनात जाऊन उतरला होता. नागलोकीच्या नागाने मनुष्यवेश धारण करून शत्रूच्या कोटात जाऊन शत्रुराजाला वर्तमान सांगितले की चित्रांगदाचा जीव परत आला. त्याने महासिद्धी मिळवल्या आहेत. शिवाय त्याला 12 सहस्र हत्तीचे बळ प्राप्त झाले. तो दिव्य अश्वारूढ आरूढ होऊन आपले राज्य परत मिळवणार आहे. तुम्ही आता स्वतःचा प्राण वाचवा. तुम्हाला आता कोण वाचवणार? तेव्हा ते सगळे भीतीने थरथर कापू लागले. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवती यांना बंदिवासातून सोडून आणले व सिंहासनी बसवले. मग तो मनुष्य रूपातील नाग त्या आईवडिलाजवळ जाऊन त्याने सांगितले की तुमचा मुलगा जिवंत आहे आणि तो लवकरच तुमच्याकडे येईल. हे ऐकल्यावर चित्रांगदाच्या आईवडिलाचा आनंद गगनात मावेना. नंतर तो शत्रू शरणागत आला. चित्रांगदाच्या आईवडिलांनाही सिंहासनी बसून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागला आणि आमचे संरक्षण करा असे विनवू लागला. मग सर्व सैन्य एकत्र करून इंद्रसेन आपल्या मुलाच्या भेटीस निघाला. वाद्यांचा नाद कल्लोळ एवढा झाला की भूमंडळ जणू डळमळू लागले. असे वाटू लागले की आईवडिलांना पाहून हर्षभराने चित्रांगद धावतच सुटला. त्याने त्याचे पाय धरले. आईवडिलांनी त्यांना आपल्या छातीशी कवटाळले. चित्रांगदाला मिठीत घेतले. जणू काही कौशल्याचा 14 वर्षांनी राम भेटला. हरवलेले रत्न परत सापडले. जणू जन्मांदाला डोळे आले की प्राण जात असताना तोंडात अमृताचा थेंब पडावा. मोठमोठे नजराणे घेऊन देशोदेशीचे राज्य आणि जनराजाला येऊन भेटू लागले. हनुमंताने जसा द्रोणगिरी पर्वत उचलून उर्मिलेचा पतीचा जीव वाचविला तसा आणि त्रिभुवनात आनंद झाला. अगदी तसे संपूर्ण नैषध शहरात गुढ तोरणे उभारून लोकांनी नगर सजवले आणि त्या नगराचे राज्य मार्गावरून चित्रांगद मातापित्यासमवेत मिरवत चालला. चित्रवर्मा राजाला व सीमंतिनीला समाचार सांगण्यासाठी सेवकांची धावपळ चालली होती. महाद्वाराशी ते आल्यावर ती बातमी समजली आणि सगळीकडे एकच आनंद उसळला. हे राणी जाऊन राजाला वंदन करीत ही बातमी सांगितली की तुमचे जावई परत आले आहेत. उठा, बसून काय राहिलात? राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्याला काय करावे सुचेना. संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याचा गळा दाटून आला आणि त्याच्या मुखातून शब्दच फुटत नव्हते.
ज्याने बातमी दिली त्यालाच मिठी मारली आणि धनवस्त्रे अलंकार दिली. साखरेने भरलेल्या रथातून सर्व शहरात साखर वाटली होती. आणि सर्व प्रजाजन धावत सुटले. राजाने द्रव्याची सर्व भांडारे मुक्त केली. पाहिजे तेवढे धन घेऊन जा, आज माझा आनंदाला सीमा नाही. जय शिव, जय जय शिव उमानाथ, असे म्हणून राजा उड्या मारत नाचू लागला. नगरीचे प्रजाजन नजराने घेऊन धावू लागले. नंतर राजाने सीमंतिनीला बोलावून दिव्य अलंकार धारण केले. जय जयकार करत मंगळसूत्र बांधविले, कपाळी दिव्य कुंकू, डोळ्यात अंजन, हळद, पुष्पांचे हार, चंदन, सौभाग्य लेणी घालून त्रयोदशी गुणी विडा दिला. एक जणी सीमंतिनीचा शृंगार सावरत होती. एकटी पिकदानी पुढे करी. नगराच्या सर्व स्त्रिया सीमंतिनीस पाहण्यास येऊ लागल्या होत्या. आईने उचंबळत्या हृदयाने धावतच येऊन सीमंतिनीस घट्ट हृदयाशी कवटाळले आणि म्हणाली, मुली, तुझे सौभाग्याचे कुंकू असंभव्यपणे उचंबळून वर आले आहे आणि ते वाढले आहे. हे शक्य नव्हते, ते घडले. आकाश भेदून तुझे ऐश्वर्य वाढीला लागले. तुझी सौभाग्यरूपी गंगा दुथडी भरून वाहू लागली. ती आता कशी थांबणार? धन्य धन्य ते सोमवार व्रत. सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्य पूजा करून संतुष्ट केली आणि व्रताचे उद्यापन करण्यासाठी जावयाच्या त्वरेने बोलवणे पाठवले. आईवडिलांसह चित्रांगद नगरात पोहोचला होता. चित्रवर्मा राजा त्वरेने त्यांना सामोरे आला. सासऱ्यांनी धावतच जाऊन जावयाच्या गळ्यात मिठी मारली. जणू पूर्ण सृष्टी ब्रह्मानंदाने उचंबळू लागली आणि देव आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. राजाने चित्रांगद व त्यांच्या आईवडिलांना मिरवतच नगरात आणले. चित्रांगद आणि सीमंतिनीचा पुनर्विवाह केला. सर्वत्र आनंद झाला होता. नंतर सर्व आपापल्या घरी गेले. नंतर एकदा चित्रांगद राजाने सीमंतिनीला एकांतात बोलवले आणि पाताळ लोकीचे अलंकार सीमंतिनीला घातले. त्याची रत्नप्रभा अपार फाकली. ते पाडून दोघे स्तंभित झाले. पाताळीचा सुगंध राजा चित्रांगदाने स्वहस्ते सीमंतिनीस घातला. नाना वस्तू प्रावरणे त्याने सासऱ्यास दिली. सासू सासऱ्यांच्या चरणावर सीमंतिनीने मस्तक ठेवले आणि तिला आशीर्वाद दिले. मुली, तुझे सौभाग्य सूर्य उचंबळून क्षितिजावर पुष्कळ काळ राहू. चित्रांगद सीमंतिनीला घेऊन इंद्रसेन नैषद पुराला गेला. धरतीच्या सर्व राजांनी मिळून चित्रांगदाला छत्र दिले. पुत्र चित्रांगदावर सर्व राज्यकारभार सोपवून इंद्रसेन जपाला निघून गेला. शिवतपस्या करून शिवपदाला पोहोचला. चित्रांगदासारखा 8 पुत्र सीमंतिनीस झाले. 10,000 वर्ष निर्विघ्नपणे दोघांनी नैषदेशी राज्य केले. जसा चित्रांगदाचा पितामह नळ राजा होता तो परमपुण्य तेजपुंज होऊन गेला, तसा चित्रांगद न्यायनीतीने वागत असे. शिवरात्री आणि सोमवारचे प्रदोषव्रत सीमंतिनीस अधिक श्रद्धेने करू लागली. तिची अद्भुती चरित्र कहाणी सुत आख्यान ऐकले असता स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहील. दूर निघून गेलेला पती लवकर परत येऊन भेटेल. विधवा स्त्रियांनी ऐकले तर पुढील जन्मी त्यांना दिव्य पती मिळेल. म्हणून शिवचरणाशी श्रद्धा ठेवून सोमवार प्रदोष व्रत न सोडावे असे आख्यान ऐकाल तर चुकलेला पुत्र येऊन भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि ज्ञान भरून पावाल. गंडातरे आणि मृत्यू टळतील. गेलेले धन परत मिळेल. शत्रू पराभूत होतील. ऐकले किंवा वाचले असता सर्व कामे सिद्धी जातील. हे सत्य समजा. सीमंतिनीचे आख्यान माघ मासात प्रयागात स्नान करून ऐकल्यास 3ही प्रकारचे दोष जळून जातात. शेवटी सिद्धपद प्राप्त होते. सीमंतिनीचे अमृतमय आख्यान सज्जनच प्रशान करतात. निंदक असुर तामस अहंकारी मध्यच पितात. शंकराच्या कमळरूपी हृदयाचा ध्यास श्रीधर स्वामी रूपी भ्रमरास लागला म्हणून तो ब्रह्मानंद आहे. हे अभेद, अक्षय आणि अभंग आहे. तो कधीही न चालणारा किंवा ढळणारा नाही. शिवलीलामृत हा ग्रंथ प्रचंड आहे. तो स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात सांगितला आहे. सज्जनांनी अखंड वाचावा किंवा ऐकावा. असा हा 6वा अध्याय अति गोड आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.